ही दगडूशेठ हलवाई गणपती म्हणून जी ओळख आहे त्या गणपती बाप्पाची मूर्ती 1968 साली त्यावेळेला जो अमृतयोग आला होता, ज्याला आपण आपल्या हिंदू शास्त्रामध्ये अमृतयोग म्हणतो. आता अमृतयोग म्हणजे नेमकं काय, तर सूर्यग्रहण असतं. त्या ग्रहणामध्ये आपल्या हिंदू शास्त्रामध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये यंत्र पूजण्याची एक परंपरा आहे, जी आद्य शंकराचार्यांपासून चालू झालेली आहे. त्यालाच अनुसरून नागेश शिल्पींचे जे वडील होते शंकराप्पा शिल्पी यांनी असं सुचवलं की तुम्ही गणपतीची मूर्ती नवीन करताय, ती तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आणि त्या ग्रहणात ते गणेश सिद्धी यंत्र हे सिद्ध करून गणपती बाप्पाच्या पोटामध्ये बसवून येतात. आणि त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण ही मूर्ती आता केलेली आहे, पण तुम्हाला या मूर्तीचं पावित्र्य राखावं लागेल, त्याच्या दररोज पूजा अर्चा करावी लागेल, तरच ही मूर्ती अत्यंत फलदायी, म्हणजे याचं दिवसेंदिवस तेज वाढत जाईल आणि येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना हा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची प्रचिती आपल्याला आज दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा देतोय असं म्हणलं तर हरकत नाही.